हाय फ्रेंड्स, मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते। तर कसे आज सगळे, आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल। तर आज ना काय झालेलं, आज आमचं पाणी सकाळी अचानकच संपलेलं, म्हणजे टाकी भरली नसेल त्यामुळं। आणि 11-11:30ला तर पाणी गेलं, आमच्या आंघोळी फक्त झालेल्या आणि माझी कपडे भांडी तशीच राहिलेली आणि लादी वगैरे पोछा जे मी पाणी भरलेलं त्याच्यात केलं होतं, बाकीचं आवरलं होतं। आणि मग पाणीच येत नव्हतं, त्याच्यामुळे मग मी काय केलं, दुपारी जेवण वगैरे केलं आदिराजला स्कूलला सोडल्यानंतर आणि निवांत झोपले। ती 4लाच उठले बघा। 3ला ऑलरेडी कुणीतरी मशीन लावलेली, म्हणजे मोटर लावलेली होती, पाणी आलेलं होतं। मग मी 4ला उठले आणि म्हटलं पहिलं आपण हे करावं, भांडी घासावीत। तर काय झालेलं, मला ना रात्रीची झोपच लागत नाही, माहिती आहे तुम्हाला, पाय वगैरे माझं दुखतात हे ते। आता गोळ्या चालू आहेत तेव्हापासून बंद आहेत, पण 2 दिवस झाला अचानकच डोळे लय दुखत होते, डोळ्यातनं पाणी येत होतं, काय झालेलं माहीत नाही। आणि मग मी ठरवलेलं की दवाखान्यात दाखवायचं, तर अपॉइंटमेंट मी घेणार होते डोळ्यांच्या, म्हणजे डॉक्टरांची, माझ्या फाईलसुद्धा आहे पहिली। तर म्हटलं अपॉइंटमेंट घ्यावी, तर हे म्हणले की नाही, तू पहिलं जे दाखवले डॉक्टरला त्याच लेडीज डॉक्टरला दाखव, कारण त्या गोळ्यांचा वगैरे काय साईड इफेक्ट वगैरे झाला असला तर, म्हणून म्हणले तिथंच दाखव। तर म्हणलं ठीक आहे चालेल। मग मी त्या दिवशी गेलेच नाही, म्हटलं उद्या जाता येईल। आणि मग दुसऱ्या दिवशी अचानक राहिलं बरं का डोळ्यांचं, रात्रीची ना माझी झोपच व्हायना, हे लेट येतात एकतर, हे लेट आले त्याच्यानंतर झोपलो की जेवण वगैरे करून झोपलो की मला मोटर चालू बंद करायला उठावी लागते, त्यामुळं झोप सगळी मोड होते। परत हे जिमला जातात तेव्हा पण दरवाजा बंद करायला उठायला लागतं, झोपच होत नाही, त्यामुळं होते की काय काय माहिती। त्यामुळे आज निवांत झोपलेले, काल पण दुपारचं नाही झोपाय भेटलं मला। असं झोप मोड झाली ना रात्रीची की दुपारचं 1 तास जरी झोपलं तरी बरं वाटतं, नंतर फ्रेश वाटतं काम करायला। मग आज काय केलं, म्हटलं जाऊ दे, ते पाणी नाही तर झोपून घ्यावा, पाणी आल्यानंतर उठायचं काम करायला। मग तसंच केलंय, पाणी 3लाच आलंय, आता 4 वाजलेत, पटापट आता काम उरकते। कारण ना बघू, आज आम्ही म्हणतोय की कामोठ्याला जायचं एका ठिकाणी, कुठे ते तुम्हाला आता पुढे गेल्यानंतर कळेलच। साड्या घेण्यासाठी खास जायचं आहे कामोठ्याला, ऑनलाईन बघितलं मी, पण लगेच काय ते आज पाठवणार नव्हते, त्यामुळं म्हटलं तिथे डायरेक्ट जाऊया। तर साहेबांना पण आता कसं सुट्टी नाहीये, सुट्टी म्हणजे वेळ नाहीये, कारण ऑडिट असल्यामुळे 30 तारखेपर्यंत त्यांना कसलाच वेळ नाहीये। तरी पण मी रिक्वेस्ट करून मग 6च्या नंतर ते म्हणले ऑफिस सुटल्यानंतर जाऊया, कारण आता ऑडिट असल्यामुळे ते लेटच येत आहेत। पण आज म्हणले या कसं तरी, म्हणले 6च्या पुढे बघूया अजून म्हणले ती नक्की नाही, बघूया, गेले तर तुम्हाला मी शेअर करेनच कुठं जाणार आहे, काय जाणार आहे कामोठ्याला। तर आता पटपट उरकून घेते, डोळे पण दिसतात लाल, पण आज जरा बरं वाटतंय, झोप झाली ती। दररोज झोपमोड होऊन ना अजिबात हेच झालं नव्हतं। 2 दिवस एवढा डोळ्यांनी त्रास दिला ना। आणि काल मी मार्केटला गेलेले साड्याच बघण्यासाठी, पण मला तिथं काय साड्या पसंत नाही पडल्या, फक्त यांच्या आत्यासाठी साडी एक घेतली मी, म्हाताऱ्या बायकांची असते ना छापीलवाली, ती तेवढी मग घेऊन मी रिटर्न आले, ती दाखवीन तुम्हाला नंतर। अजून आराध्या आदिराचे कपडे पण आणले, ती पण तुम्हाला मी दाखवलेली नाहीत, ब्लॉगच नव्हता काढला त्यामुळं, तर ती पण दाखवेन। तर चला मी आता भांडी घासते आणि नंतर बोलते तुमच्याशी, फटाफट उरकते भांडी आणि कपडे। तर बघा, त्यानंतर किचन वगैरे क्लीन केलं आणि सगळी भांडी वगैरे घासली। खूप वेळ गेला मला किचन क्लीन करून, भांडी घासायला जवळजवळ बेसिंग भरलेलं भांड्याने, ते सगळं क्लीन केलं, मस्त वाटत होतं क्लीन केल्यानंतर। पाणी नसल्यानं लय वैताग येतो। त्यानंतर मग कपडे भिजत घातले आणि हेअरसाठी एक म्हटलं काहीतरी बनवावं, म्हणून इथं ना थोडंसं सिरम टाईप, म्हणजे ते बनवलं स्प्रे टाईप। आणि त्याच्यानंतर ना आदिराजचा यायचा टायमिंग झाला, कपडे वगैरे धुतली, मशीनला लावली आणि पाऊस भरपूर येत होता, म्हणून छत्रीवरून काढायला गेली आणि हाताला खिळाच लागला, तर रक्त आलं। त्यानंतर मग जायचं ठरलेलं आमचं तिकडं कामोठ्याला, म्हणून सगळ्यांसाठी नाही मस्त पिझ्झा बनवला इथं, सगळ्यांनी पिझ्झा वगैरे खाल्ला, मलाच खायला नाही भेटला, मला सगळ्या कामातून वेळच नाही भेटला, कसा तरी उभ्यानं 2-3 घासच मी खाल्ले। आणि त्यानंतर मग आराध्या आणि मी असं रेडी झालो आणि निघालो कामोठ्याला मोरया कलेक्शनमध्ये जाणार होतो साड्या घेण्यासाठी। ऑनलाईन मी बघितलेल्या, हे पण केलेलं, फिक्स पण केलेलं, सगळं झालेलं, पण लगेच येणार नव्हते, ते म्हटले की टाईम लागेल म्हणून, 5-6 दिवस म्हटले लागेल, आणि मला तर लवकर पाहिजे होत्या, म्हणून ना
मग आम्ही तिथे गेलो. त्यानंतर बघा इथे कपडे पण खूप विस्कटलेली, पोरांनी कपाटाची वाट लावलेली ती सगळी व्यवस्थित ठेवली. आणि मग काय संध्याकाळी यांनी जेवण पार्सलच मागवलेलं. मी म्हणत होते भात वगैरे शिल्लक होता, मी म्हणलं भाकरी करते, फक्त भाजी तुम्ही मागवा. नाही तरी पण ह्यांना मागवायचंच होतं सगळं. मग सगळंच त्यांनी मागवलं बाहेरून. उशीर झाला आहे, 12 वाजले, त्यामुळं नाही व्हिडिओ केला. आणि जे काय शॉपिंग केली ती उद्या तुम्हाला दाखवते. मला दाखवते किती शॉपिंग. तर आता मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत म्हणलं की तुम्हाला दाखवते, पण काय झालं, हे बघा एवढी शॉपिंग झालेली ऑलरेडी आणि अजून व्हायची, अजून पण बाकी आमची. तर साड्या वगैरे मी आणल्या, पण काय झालं ना की लगेच ब्लाऊज आम्हाला शिवून पाहिजे होता, अर्जंट कोण देणार म्हणून लगेच मी दुसऱ्या दिवशी ब्लाऊज शिवायला दिल्या साड्या, आणि त्यामुळं तुम्हाला दाखवायच्या राहिल्या. आणि मग आता तुम्हाला डायरेक्ट दसऱ्या दिवशी नेसल्यावरच तुम्हाला दाखवेन, कारण काय पर्यायच नाही, कारण ब्लाऊज पण शिवून भेटला पाहिजे. 2-3 दिवस राहिलेत. आणि एवढा भयंकर पाऊस अचानकच चालू झाला ना की काय बोलायचंच नाही. पावसानं तर ह्या याडच लावलं या. आदिराज आराध्या तर झोपून गेलेली, कारण कंटाळलेली ती. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पण जे कंटिन्यू पाऊस रात्रभर चालू होता ना, ते बघा मला ह्या पावसाच्या आवाजानंच जाग आली. एवढा भयंकर पाऊस बाहेर पडत होता. हाय फ्रेंड्स, मी वर्षा तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते. आज संडे आणि आज लवकरच उठलो ना आम्ही. आम्हाला जायचं होतं तळोजान वृद्धाश्रमात, कार्यक्रम होता. मी उठले लवकर, आंघोळ वगैरे केली, घरातलं सगळं आवरलं. पावसात भयंकर पाऊस रात्री बसला आणि 1-2 जण येणार होते, ते काय आले नाहीत, त्यामुळं आम्ही पण गेलो नाही, कॅन्सल केलं. ते आले असते तर आम्ही पण गेलो असतो. पाऊस भयंकर आहे त्यामुळं मग नाही गेलो. मग कामं पण आज लवकर झालेली, जेवण फक्त बनवायचं वाटतं. मग मी तुरीची डाळ लावली कुकरला. मला आता तुरीची डाळ आणि भाकरी करायची. तर आता 1 वाजलाय, निवांत बसलेली. तर ह्यांना चमचमीत खायचं आहे. मग चमचमीत काय करणार, आधीच भाजीला काय नाही. ब्लॉग करते मी, तर यांना चमचमीत खायचंय. आणि चमचमीत काय करणार, एकतर नॉनव्हेज नाही करू शकत, मग पावभाजी मागवते ती. तर इथं मी एवढी का हसत होते माहिती का, माझ्या नवऱ्याला वाटलं मी व्हिडिओ कॉलवरतीच कोणाशी तरी बोलते. एवढं सुद्धा त्यांना कळत नाही की मी व्लॉग बनवते. त्यांना व्लॉग वगैरे काय एवढं माहीतच नाही. एवढा साधा भोळा नवरा आहे माझा. आणि पावभाजी मागवायला गेले, पण दुपारची पावभाजीच अवेलेबल नव्हती, म्हणजे माणूसच नव्हता. एवढा पाऊस होता ना की ते म्हणले सर्व्हिस देणारं कोणच नाही आहे, म्हणजे असं झालं, बिर्याणी कॅन्सल झाली. नाही चांगला लागत नाही, आपल्या साध्या तांदळाचा चांगला लागतो बिर्याणी. मग बिर्याणीवाला तसा ते व्हेज बिर्याणी करायला लागत. मसाले भातच करू ना आपल्या तांदळाचा. तर पाणी संपलंय त्यामुळं मशीन अर्ध्यातच राहिली. आणि आता डाळ संध्याकाळी करणार, डाळ शिजवली ती. त्यांना पाहिजे मसाले भात खायचं. आता मसाले भात करते, थोडक्यात काम उरकते. आणि पोरं तर नाहीत खात मसाले भात, मी म्हणतात मी खायला लावेन त्यांना, तू मसाले भातच कर. चला मसाले भात करते, साधा सिंपल. तुझं किती राहिले आता?
आधी तुझा पण अभ्यास कर. हा? तर साहेबांचं म्हणणं होतं की बिर्याणीच्या तांदळाचं कर म्हणून. तर मी नाही म्हटलं, कारण गावाकडचं आमचं तांदूळ आहेत. म्हटलं त्याचाच छान होईल मसाले भात आणि त्याचाच छान होतो. बिर्याणीचं तांदळाचं कसं बिर्याणी टाईप म्हणजे व्हेज पुलाव किंवा व्हेज बिर्याणी केली ना तर ते बरं वाटतं. त्यामुळं मग मी घरच्याच तांदळाचा केला. वाटाणे पण होते म्हणून नशीब. मग वाटाणा, बटाटा, टोमॅटो आणि शेंगदाणे मेन पॉईंट असतात. शेंगदाण्याशिवाय भात जात नाही आम्हाला. शेंगदाणे मेन पॉईंट ते टाकले आणि मसाले भात बनवला. त्यानंतर तुम्हाला सांगते ही दोघं खात नाहीत मला माहीत होतं, म्हणून मी डाळ शिजवलेली ना त्याला पण फोडणी केली. आणि भात होता व्हाईटवाला रात्रीचा. कधीच मी यांना दोघांना नाही शिळा देत भात, पण आज परतून तो दिला कारण त्यांना पण जास्त भूक नव्हती दोघांना. दीदीच्या घरी ती गेलेली त्यामुळं. मग दुपारी जेवण वगैरे केलं, अभ्यास वगैरे घेतला आणि संध्याकाळी 6 वाजता आराध्या आणि मी गेलो. मला ड्रेस घ्यायचा होता दिवाळीसाठी फंक्शनल म्हणून गेलो, पण त्याच्या प्राईस बघून ना नको वाटत होतं. एवढे महाग होते ना ड्रेस. मला ना खरं घागराच घालायची खूप इच्छा आहे, पण ना एवढे महाग आहेत ना घागरे वगैरे, तर नको वाटतं. एकदाच आपण घालणार, सारखं थोडी घालणार आहे, त्यामुळे नको वाटतात अशा गोष्टी. तर हा एक ड्रेस मी वेअर केलेला, तो एक आवडलेला. त्याच्यानंतर दुसरा एक पण 6,000 7,000 किंमत होती. एवढं काही महागायचं आपल्याला परवडणारं नव्हतं. आपण गरिबीतनं दिवस काढलेले आहेत, त्यामुळं पैशाची जाणीव आहे, सगळी जाणीव आहे. त्यामुळं नाही मी घेतला. म्हटलं त्याच्यात माझे 2-4 ड्रेस येतील. तर असा आजचा छोटासा ब्लॉग होता. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, फॉलो करा. बाय.